कोकणामध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी केला गेलाय। रत्नागिरीमध्ये मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्यात। लांजा तालुक्यासह सापूचे तळे आणि या भागामध्ये जोरदार पाऊस पडला। ऐन मे महिन्यामध्ये मान्सून पूर्व पावसाच्या आगमनामुळे अंतिम टप्प्यातील असलेला आंबा पिकाला याचा फटका बसलाय। दुसरीकडे सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये सुद्धा सोसाट्याचा वारा आणि मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या। यामुळे काही ठिकाणी घरांचंही नुकसान झालंय। ही दोन दृश्य रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग आणि दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा कणकवलीत पावसामुळे बरंच नुकसान झालेलं आहे। कणकवलीमध्ये रविवारी सोसाट्याचा वारा आणि मान्सून पूर्व पावसाच्या सरी बरसल्या आणि यामुळे चौंडेश्वरी मंदिराजवळच्या नगरसेवक बंडू हरणे यांच्या घरावर रुद्राक्षांच्या झाडाची फांदी कोसळून छपराचं नुकसान झालंय। सकाळी फांदी हटवली गेली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाहीये। नाशिकच्या मालेगावामध्ये सुद्धा तुफान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। मालेगावकरांना उकाड्यापासून राहत मिळालेली असली मात्र तरी सुद्धा मान्सून पूर्व पावसाच्या हजेरीनं पुन्हा शेतकऱ्यांच्या शेतमालाचं नुकसान झालंय। या जोरदार पावसानं नागरिकांची एकच धावपळ उडाली।